नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी महाडिक आपल्या अर्थात या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये 29 मे 2016 साली झालेल्या राज्य पात्रता चाचणी म्हणजेच सेट परीक्षेतील अर्थशास्त्र विषयाच्या पेपर क्रमांक 2 मधील प्रश्नांची उत्तरे पाहत आहोत। हा क्वेश्चन पेपर डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। पहिला प्रश्न, मक्तेदारीतील उत्पादन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत कार्यक्षम असते? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रथम प्रमाण मूल्यभेद। प्रश्न 2, पिगू प्रणीत अर्थसहाय्य। उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उत्पादनाला सामाजिक दृष्ट्या इष्टतम उत्पादनाच्या पातळीकडे नेतात। प्रश्न 3, टोबिनच्या पैशाच्या रोखा संग्रह दृष्टिकोनातील मुसळी मारणाऱ्या म्हणजे धोका पत्करायला आवडणाऱ्या व्यक्तीचे समवर्ती वक्र अवश्यमेव ... असे असतात। उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, धनप्रवणतेचे आणि कंसात आरंभस्थानाशी आंतरवक्र। प्रश्न 4, खालीलपैकी कोणत्या वस्तूची मागणी अधिक लवचिक असते? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ज्या वस्तूला जवळचे पर्याय असतात। प्रश्न क्रमांक 5, रेषीय मागणी वक्र असणाऱ्या मक्तेदारी उद्योग संस्थेची सीमांत प्राप्ती तेव्हा किमती एवढी होते जेव्हा मागणीची लवचिकता ही. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अनंताकडे जाते। प्रश्न 6, 1, किंमत बदलाचा उत्पन्न परिणाम नेहमीच धन असतो। 2, किंमत बदलाचा पर्यायता परिणाम नेहमीच किंमत बदलाच्या विरुद्ध दिशेने जाणारा म्हणजेच ऋण असतो। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विधान 2 सत्य पण 1 नाही। प्रश्न क्रमांक 7, सर्वसाधारणपणे मक्तेदारीमध्ये उत्पादित केलेल्या वस्तूची इतर वस्तू सेवांच्या संदर्भातील छेदक लवचिकता ही. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, खूप कमी असते। प्रश्न क्रमांक 8, निर्भेळ अल्पजनाधिकार म्हणजे असा बाजार ज्यात ... उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कमी उद्योग संस्था एकजिन्सी वस्तूचे उत्पादन करतात। प्रश्न क्रमांक 9, बाजार यंत्रणा खालीलपैकी कुठली गोष्ट देऊ शकत नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अस्पर्धा वस्तू कार्यक्षमतेने। प्रश्न 10, पूर्ण स्पर्धेतील दीर्घकालीन समतोलाबाबत सिद्धांत असे भाकीत करतो। उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, एकूण खर्च इक्वल टू एकूण प्राप्ती आणि सीमांत खर्च इक्वल टू सीमांत प्राप्ती। प्रश्न 11, अतिरिक्त क्षमता आणि विक्री खर्च हे कोणत्या बाजारातील उद्योग संस्थांचा गुणविशेष आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मक्तेदारीयुक्त स्पर्धा। प्रश्न 12, जर वस्तूच्या उत्पादनात ऋणबाह्यता असतील तर खाजगी बाजार। उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वस्तूच्या खूपच जास्त मात्रांचे उत्पादन खूपच कमी किमतीला करतील। प्रश्न 13, भूमीचा एकूण पुरवठा। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पूर्ण अलवचिक असतो। प्रश्न 14, वैकल्पिक खर्च हे या नावानेही ओळखले जातात। उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पर्यायी खर्च। प्रश्न 15, राजकोषीय संघराज्यवाद ही संज्ञा यांनी मांडली। उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मसग्रेव। प्रश्न 16, निगम कराचा आधार हा असतो। उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लाभांश वितरणाआधीचा नफा। प्रश्न 17, उपभोक्त्याची सीमांत उपभोग प्रवृत्ती 0.80 आणि सरासरी उपभोग प्रवृत्ती 0.40 असेल तर उत्पन्न लवचिकता। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2.00। प्रश्न 18, 1 मिनिटाच्या अंतराने 293 वेळा आलेल्या टेलिफोन कॉलची संख्या खाली दिली आहे। टेलिफोन कॉल्सची सरासरी आणि बहुलक असा आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 3.89 व 4। प्रश्न 19,
जर x आणि y यामधील सहसंबंध सहगुणक -1 किंवा +1 असेल आणि a b c ही स्थिर पदे असतील तर x आणि y हे खालीलपैकी कोणत्या संबंधाने बनलेले असतील? उत्तर आहे पर्याय क्रमांक b ax + by = c. प्रश्न 20 तीन सरासरीमधील कोणता संबंध बरोबर आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक a a.m. > g.m. > h.m. प्रश्न 21 लॅस्पेयर्स निर्देशांकाची मोजणी खालील सूत्रानुसार केली जाते. उत्तर आहे पर्याय क्रमांक c p01 = ∑p1q0 upon the ∑p0q0 as 200. प्रश्न 22 जेव्हा β2 हा 3 पेक्षा जास्त असतो तेव्हा वक्र हा असा असतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक d लेप्टोकुर्टिक. प्रश्न 23 छाया किंमत या संकल्पनेची कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने प्रथम व्याख्या केली? उत्तर आहे पर्याय क्रमांक c जे टिनबर्जेन. प्रश्न 24 HDI ची मोजणी खालील बाबींच्या आधारे केली जाते. 1 जन्मवेळेचे आयुर्मान अपेक्षा, 2 दरडोई वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन, 3 भावफुगवटा निर्देशांक, 4 नामित स्थूल देशांतर्गत उत्पादन. योग्य उत्तर म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक a 1 आणि 2. प्रश्न 25 आर्थिक अभिवृद्धीचे हॅरल्ड डोमर प्रतिमान यावर आधारित आहे. 1 शक्य कमात वृद्धी दर, 2 गुंतवणूक वृद्धी दर, 3 उत्पादकता वृद्धी दर, 4 नैसर्गिक वृद्धी दर. योग्य उत्तर म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक b 3 आणि 2 व पर्याय क्रमांक d 1 आणि 4. दोन्ही पर्याय बरोबर आहेत. प्रश्न 26 ॲडम स्मिथ यांनी या धोरणाच्या बाजूने युक्तिवाद केला. उत्तर आहे पर्याय क्रमांक b मुक्त व्यापार. प्रश्न 27 खालीलपैकी कोणत्या बाबतीत वृद्धी झाल्यास आर्थिक अभिवृद्धी होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक d बचत करण्याची प्रवृत्ती. प्रश्न 28 2013च्या आंतरराष्ट्रीय अन्नधान्य धोरण संशोधन संस्थेच्या IFPRI वैश्विक उपासमार निर्देशांक अहवालानुसार भारताचा क्रम इतका आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक c 63वा. प्रश्न 29 विकास प्रक्रियेत असणारी उद्योजकाची भूमिका कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने अधोरेखित केली? उत्तर आहे पर्याय क्रमांक d शुम्पीटर. प्रश्न 30 भांडवलाच्या सेंद्रिय संरचनेची संकल्पना ... याने मांडली. उत्तर आहे पर्याय क्रमांक c कार्ल मार्क्स. प्रश्न 31 खालीलपैकी कोणते धोरण बेरोजगाराच्या समतोलाच्या परिस्थितीतून अर्थव्यवस्थेस बाहेर काढण्यास उपयुक्त ठरत नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक a किमान वेतन दरातील वाढ. प्रश्न 32 जर चलन आणि मागणी ठेवी यातील गुणोत्तर वाढले तर पैसा गुणकाचे मूल्य. उत्तर आहे पर्याय क्रमांक b घटते. प्रश्न 33 सनातनवादी समग्र आर्थिक प्रतिमानात स्वयंचलित पूर्ण रोजगाराची खात्री असते जर. उत्तर आहे पर्याय क्रमांक a श्रमिक बाजारातील अतिरिक्त मागणीमुळे वास्तव मजुरीत वाढ होत असेल. प्रश्न 34 देशाने आयात प्रशुल्क लादल्यास. उत्तर आहे पर्याय क्रमांक b देशाच्या मूल्यतुल्यता दरात घट घडवून आणतो आणि व्यापाराची उलाढाल वाढवतो. व पर्याय क्रमांक d सामान्यतः देशाच्या मूल्यतुल्यता दरात सुधारणा घडवून आणतो आणि व्यापाराची उलाढाल घटवतो. दोन्ही पर्याय बरोबर आहेत. प्रश्न 35 1971 पर्यंत SDR चे मूल्य याच्या समान होते. उत्तर आहे पर्याय क्रमांक c
1 US डॉलर। प्रश्न 36 सनातन तौलनिक लाभ सिद्धांत यावर आधारित आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मूल्याचा श्रम सिद्धांत। प्रश्न 37 प्रशुल्काचा तात्काळ होणारा परिणाम कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी किमतीत वाढ। प्रश्न 38 केन्स प्रणीत क्रॉस प्रतिमानात स्थिरतेसाठी ही अट आवश्यक असते। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सीमांत उपभोग प्रवृत्ती एकापेक्षा कमी परंतु शून्यापेक्षा जास्त हवी। प्रश्न 39 दीर्घकालीन फिलिप्सचा वक्र बेरोजगारीचा दर आणि भावफुगवटा यातील खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत सममूल्यांकन दर्शवणार नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अनुकूलक म्हणजे जुळणी होणाऱ्या अपेक्षांना अनुसरून भावफुगवट्याच्या दरात जुळणी होते। प्रश्न 40 जोड्या लावा आणि खाली दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर निवडा। उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। प्रश्न 41 वास्तव रोख शिल्लक परिणाम यामार्फत कार्य करतो। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उपभोग। प्रश्न 42 फ्रीडमनचे पैशाचे मागणी फलन खालीलपैकी कुठले विधान मूलतः दर्शवतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्राप्ती परिचलन वेग हे व्याज दर आणि भावफुगवटा दर यांचे फलन होते। प्रश्न 43 अवमूल्यन या कारणासाठी केले जाते। उत्तर आहे पर्याय क्रमांक ए निर्यातीला चालना देण्यासाठी। प्रश्न 44 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी खालील दिवशी कार्यरत झाले। उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1 मार्च 1947। प्रश्न 45 जगात चहाचे सर्वात जास्त उत्पादन हा देश करतो। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन। प्रश्न 46 वायदा बाजार आयोग खालीलपैकी कोणता बाजार मार्केट स्वतंत्रपणे नियंत्रित करतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वस्तू विनिमय। प्रश्न 47 भारतात शेतमालाच्या किमान आधार किमतीला मान्यता यांच्याकडून दिली जाते। उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केंद्रीय मंत्रिमंडळ। प्रश्न 48 भारतातील खालीलपैकी कुठल्या राज्यात सोयाबीनचे सर्वात जास्त उत्पादन होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश। प्रश्न 49 भारतीय वस्त्रांची सर्वात जास्त आयात या देशाकडून होते। उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमेरिका। प्रश्न 50 बाजार यंत्रणा सार्वजनिक वस्तूंचे उत्पादन करण्यास अयशस्वी ठरते कारण? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी खाजगी उद्योग संस्था अशा वस्तूंचे फायदे जे उपभोक्ते त्या वस्तूसाठी किंमत द्यायला तयार आहेत त्यांच्यापुरते मर्यादित ठेवू शकत नाहीत। धन्यवाद।